पिंगळा वेळ, जी.ए. कुलकर्णी. गोष्ट स्वामी. झाडांच्या टोकात गुरफटत सूर्य त्या टेकडीमागे गेल्यावर समोर एकदम काळवंडल्यासारखे झाले आणि पायाखालची वाट सुस्त अजगरासारखी वाटू लागली. तेव्हा मात्र आपण पायवाटेने आलो याचा त्याला पश्चाताप वाटू लागला. त्याऐवजी आपण लवकरच निघून सरळ रस्त्याने येत हमरस्त्याला थांबायचे होते ही त्याला रुखरुख लागली. पण इतक्या वर्षांनी तो त्या खेड्याकडे आला होता आणि लहान मोठ्या आठवणी घासून पुसून पारखत हिंडत असता वेळ कसा खिशाला भूक असल्याप्रमाणे निघून गेला होता. आईने अनेकदा सांगितलेले मारुतीचे देऊळ त्याने मुद्दाम पाहिले होते. आपले कार्य होणार असेल तर ती मूर्ती कोणालाही सहज उचलता येत असे, नाहीतर ती केसभर देखील हलत नसे. त्याने ती सहज उचलली होती व सदऱ्यावर शेंदुराचा तेलकट डाग पाडवून घेतला होता. तो लहानपणी खात असलेल्या गोटी आंब्याचे पुरुषभरच उंचीचे वासरू झाड त्याने हात फिरवून ध्यानात ठेवले आणि शेवटी तो ज्या घरात जन्मला होता तेथे तो उगाच रेंगाळला होता. मध भरलेली लहान उंबरे देणारा तिथला औदुंबर आता वठला होता. श्रावणात अंगणभर फुलांच्या पाऊलखुणा पसरत फिरणाऱ्या पारिजातकाचे हातभर खोड हे देखील आता कुठे दिसत नव्हते. तेथल्या माणसांनी दुसरा पारिजातक का बरं लावला नाही? कसलेही लाड नको असलेले ते समाधानी शालीन झाड. अंगणात काय परसात काय आता झाडे नव्हतीच. ती कोठे शिप्तरभर सावली नव्हती. अंगणात काय परसात काय आता झाडे नव्हतीच. ती कोठे शिप्तरभर सावली नव्हती. शेजारी एखादे झाड असल्याखेरीज घर असू शकते का? आणि त्यात माणसे बिनतक्रार राहू शकतात? आणि ते देखील तुळशी कट्टा नसलेले न सारवलेले अंगण समोर घेऊन? त्याला क्षणभर आश्चर्य वाटले, पण ते फार काळ टिकले नाही. त्यावेळी त्या घरातून एक तरुण स्त्री बाहेर आली. समोर तिराईत माणूस आहे हे दिसूनही तिने पाठ उघडी दाखवणारा पदर सावरला नाही. तिच्या गळ्यात मंगळसूत्र दिसत असूनही तिच्या कपाळावर कुंकू नव्हते की हातात बांगड्या नव्हत्या. त्याला वाटले घरच आता या बयेच्या रूपाने दिसले. जशी बकाल माणसे तशी त्यांची घरं. तो तेथून निघाला. खरे म्हणजे आता तेथे त्याचे काहीच नव्हते. त्याचे आडनाव माहीत असलेले देखील कोणी त्या ठिकाणी उरले नव्हते. मग त्याला ओळखणारे तर दूरच. पहिल्या अर्ध्या तासातच त्याच्या भोवती जमलेल्या 3-4 पोरांना कंटाळा येऊन ती निघून गेली व तो तसाच एकटा भटकत राहिला. त्याला तेथे कोणी राहा म्हटले नाही की कोणी कपभर चहा दिला नाही. त्या गावाने त्याला पूर्णपणे झिडकारले होते आणि तशात आता उशीर झाला होता व अद्याप फरलांगभर अंतर उरले होते. सर्वत्र गवत असल्याने अस्पष्ट प्रकाशात पायाखालचे चढ उतार समजत नव्हते. 10 मिनिटांपूर्वी त्याचा पाय खळग्यात पडला होता व गुडघ्यात चमक उठली होती. पण आता उरलेले अंतर जलद काटले पाहिजे होते, कारण ही बस चुकली तर त्याला आणखी एक दिवस असाच कुठेतरी काढावा लागला असता. तोच कोपऱ्यावर प्रकाश दिसला व बस वेगाने तिठ्याकडे येऊ लागली. दुखरा गुडघा घेऊन तो धावत निघाला, पण तो रस्त्याजवळ येतो न येतो तोच बस निघून गेली. चिडून त्याला वाटले कोणीतरी येथे उतरणारा असता तर बस 1-2 मिनिटं थांबली असती. या ठिकाणी दररोज हटकून माणसे उतरत असतील, पण आज मी जाणार होतो ना, मग आज कोणी कशाला उतरतो मरायला? त्याने चेहरा पुसून घेतला, पण त्याच्या पुढे निरुत्तर करणारा प्रश्न होता. आता पुढे काय? सकाळी 8 वाजेपर्यंत पुन्हा गाडी नाही, पण तोपर्यंत अंग कुठे पसरायचे? या झाडाखालीच आडवे होणे काही शक्य नव्हते, कारण वाट जेथे रस्त्याला भेटली होती तेथे उतरत्या छपराचे एक गवती त्रिकोणी खोपटे देखील नव्हते. मग आता पुढे काय? आता पुढे काय? ही तर गाडी गेलीच की. कोणीतरी जवळच म्हणताच तो दचकून उडाल्यासारखा झाला. त्याच्या शेजारी जरा अंतरावर संन्याशासारखा दिसणारा एक माणूस उभा होता. त्याने लांब पायघोळ कफनी घातली होती व डोक्याला चापून बसवलेला फेटा असून त्याचे अखूड टोक त्याने डाव्या खांद्यावर टाकले होते. तो शांतपणे हसला व पुन्हा म्हणाला, आता तुम्ही पुढे काय करणार? परत जाणार? त्याने त्यावर थोडा विचार करत म्हटले, तोच तर आता माझ्या पुढे प्रश्न आहे. नाही, आता मी परत जाणार तरी कसा? अंधारात पायवाटेने जाता येणं शक्य नाही.
सरळ रस्त्यानं जायचं म्हणजे 5-6 मैलांचा पल्ला आहे. आणि आता या खेड्यात जाऊन मी करणार तरी काय? माझी कोणाची ओळख नाही, त्यांना माझं नाव देखील नाही माहीत नाही. मग तेथे जाऊन मी राहणार तरी कुठे? खडावा वाजवत संन्यासी थोडा पुढे आला. त्याचा चेहरा रुंद मांसल असून त्यावर संन्याशाच्या चेहऱ्यावर क्वचितच दिसणारा ताठरपणा होता. तो केवळ संन्यासी असण्यापेक्षा महंत असावा असे दिसत होते. जर कोणाचीच ओळख नाही तर मग तुम्ही या खेड्यात कसे काय आलात? त्याने आश्चर्याने विचारले. तीच तर गंमत झाली. तो मोकळेपणाने सांगू लागला. खरे म्हणजे काल जर कोणी त्याला म्हटले असते की उद्या तू 1 दिवस त्या खेड्यात काढणार आहेस, तर त्यावर त्याचाच विश्वास बसला नसता. पण बसमधून जात असता आदल्या स्टॉपवर त्याच्या मनात एक अनाहर लहर निर्माण झाली. त्याला वाटले, इतक्या जवळ आलो आहे, मग का पाहून येऊ नये आपलं गाव? या भागाकडे शेकडो मैलांवरून आपण पुन्हा कधी येतो कोणास ठाऊक. ही कल्पना येताच वेड्याप्रमाणे प्रवास अर्धवट सोडून तो उतरला व त्या खेड्यात गेला. आता मात्र त्याला वाटू लागले होते की आपण तिकडे जायलाच नको होते. आता त्या ठिकाणी आपले काही उरलेच नाही. तेव्हा तो न राहताच परतला आणि थोडक्यात चोकामुक झाली. बस निघून गेली व आता सकाळपर्यंत बस नाही. महंत गप्प राहिला, पण त्याची दृष्टी मात्र त्याच्यावरून हलली नाही. त्याने मग पुन्हा विचारले, पण आता पुढं काय विचार आहे तुमचा? त्याला काय उत्तर द्यावे हे लगेच समजले नाही. तो विमनस्कपणे म्हणाला, बघू की काहीतरी. कदाचित एखाद दुसरी मोटार जाईल या रस्त्यानं, निदान पुढच्या बस स्टँडपर्यंत जायला मिळालं तरी पुरे. तो असे म्हणाला खरे, पण हे देखील घडणे अशक्यच दिसते अशी अनिश्चितताच त्याच्या शब्दात उघड दिसत होती. मग तुम्ही असं का करत नाही? महंत अगदी त्याच्या शेजारीच येऊन म्हणाला, तुम्ही आज आमच्या मठात चला. तुमच्या स्नानाची, जेवण्या झोपण्याची आम्ही चांगली व्यवस्था करू. आणि मठ देखील येथून फारसा दूर नाही. तुम्ही ती टेकडी ओलांडून रस्त्यावर आलात. आता रस्ता ओलांडून समोरील लहान टेकडी चढली की आमचा मठ आहे. आता अंधार होत आला आहे, नाहीतर तुम्हाला पायवाट देखील दिसली असती. त्याने समोर पाहिले. टेकडी केसाळ काटेरी कातड्याच्या श्वापदाप्रमाणे अंग टाकून बसल्यासारखी दिसत होती. टेकडीच्या चढणीवर निलगिरीची उंच झाडे होती व त्या गडद गर्दीत त्यांचे उंच शुभ्र बुंधे जमिनीत रुतवलेल्या विशाल हाडांप्रमाणे दिसत होते. छे, आपणाला कशाला तसदी द्यायची? तो संकोचाने म्हणाला. मी अचानक पाहुणा आल्यानं तुम्हा लोकांना ते फार गैरसोयीचं होईल. महंत मोठ्याने हसला. तो म्हणाला, आमच्या मठातील आयुष्य फार कठोर आणि अति साधे आहे हे खरे, पण तेवढ्यावरून मठाची कल्पना करून घेऊ नका. कोणत्याही वेळी आधी न कळवता 100 माणसं आली तर त्यांच्या जेवणाचीच नव्हे तर राहण्याचीही आम्ही सहज व्यवस्था करू. तुम्ही एकदा पहा तरी. असल्या आड जागी आपणाला जेवायला तरी मिळेल की नाही याची त्याला शंका वाटून महंताच्या शब्दावर त्याचा विश्वास बसला नाही. पण त्यानंतर विशेष आढेवेढे न घेता तो महंताबरोबर चालू लागला. तो रस्ता अगदी पायाखालचा असल्याप्रमाणे महंत खडावा वाजवत चटचट जलद चालला होता. पण त्याला मात्र मधून मधून ठेचाळावे लागून थांबावे लागत होते. पण एक गोष्ट सांगायची राहिलेच. महंत म्हणाला, स्नानानंतर तुम्हाला मठातील कपडे घालावे लागतील आणि आमच्याकडे असणार काय? कफनी आणि आतील लहान वस्त्रे. तुम्हाला खडावा वापरता येतील ना 1 दिवस? छे, त्यापेक्षा मी उघड्या पावलांनी हिंडेन. तो हसून म्हणाला, कफनीचं ठीक आहे, माझी काही हरकत नाही. मला देणार ती कफनी या तुमच्या कफनीसारखीच असेल तर ती मला वापरायला आवडेल देखील, पण खडावा मात्र नकोत. लहानपणी एकदा मी खडावा वापरून बघितल्या होत्या. त्यावेळी चालताना खडावा बाजूलाच राहत आणि खुंटी पकडून पावलं मात्र भलतीकडे पडत. पण त्यावर महंत हसला नाही. तो एवढंच म्हणाला, कफनी तर तुम्हाला यापेक्षाही चांगली मिळेल. ते झुडपांचे एक वळण ओलांडून पुढे आले. तेथे थोडी सपाट जागा होती. तेथे महंत थबकताच पाय सैलावण्यासाठी तो थांबला व विस्मयाने समोर पाहू लागला. समोरील उतरणीच्या कडेलाच मागे वरवर चढत गेलेली, झुडपांच्या झुपक्यांनी केसाळ वाटत असलेली आणखी एक टेकडी मागे घेऊन मठ उभा
उंच भव्य प्रवेशद्वार असलेली मठाची इमारत दोन्ही बाजूंना फार तर हातभर पसरलेली दिसत होती. मठाच्या मागच्या बाजूला 4 मोठे नळ टेकडीच्या टोकापर्यंत वर गेले होते व त्यांच्या वाकवलेल्या तोंडावर किंचित अंतरावर त्यांना आच्छादणारी लोखंडी छत्री होती. पण त्याला विस्मय वाटला तो निराळ्याच गोष्टीचा. प्रवेशद्वारावर प्रखर पांढऱ्या प्रकाशाचा विजेचा दिवा होता आणि मठाच्या वर निमुळत्या होत गेलेल्या कारल्यासारख्या आकाराच्या गोपुरावर त्यातून एक अत्यंत तेजस्वी ठिणगी निघत असल्याप्रमाणे लाल प्रकाश होता. लाल प्रकाशा शेजारी चौकोनातून एक त्रिकोण काढून टाकल्याप्रमाणे दिसणारी 2 पंखांची पताका होती आणि तिच्या खाली दिव्यांच्याच टिंबात अक्षरे उजळली होती, तपोनिवास. हा आमचा मठ, महंत म्हणाला. हा तुम्हाला बाहेरून फारसा मोठा वाटणार नाही, पण तेवढ्यावरून तुम्हाला आतील रचनेची कल्पना येणार नाही. आद्य स्वामींनी फार विचार करून हा मठ बांधवून घेतला आहे. त्या तशा एकाकी आडवळणी गावात विजेचे दिवे पाहताच प्रथम त्यावर त्याचा विश्वास बसेना व तो न बोलता पाहत राहिला. त्यावर महंत म्हणाला, येथे 20-25 मैलांवर वीज नाही हे खरे आहे, परंतु आमच्या मठाचं कार्य स्वयंपूर्ण आहे. वीज आमची, पाणी पुरवठा आमचाच आहे. तुम्ही उजव्या बाजूला पहा, ही सारी शेतं मठाचीच आहेत. आमच्यापैकीच काही सेवक तिथे राबतात व अन्नाच्या आमच्या गरजा भागवतात. म्हणजे आम्ही प्रवेशद्वार बंद केलं तर निदान वर्षभर तरी आम्हाला इतरांच्या मदतीची गरज पडणार नाही. झाडीतून पुढे येऊन मठाच्या आवाराभोवती असलेल्या उंच कुंपणाजवळ ते येताच महंताने त्यास एकदम थांबवले. तो म्हणाला, आता अगदी माझ्या मागोमाग या फाटकातून आत या. या कुंपणात झुडपामध्ये काटेरी तारा बसवल्या आहेत व त्यात रात्रंदिवस विजेचा प्रवाह आहे. आत यातला हा एकच मार्ग आहे व त्याला देखील आम्ही नेहमी कुलूपच असतं. आत आल्यावर महंताने गळ्यातील किल्ली पुन्हा कफनीत सोडली व ते मठाकडे येऊ लागले. मठ आता सर्पमणी घेऊन उभारलेल्या फण्यासारखा दिसत होता. तिकडे पाहत तो चालला असता भीतीची एक लहर त्याला शहारून गेली. झाडांच्या स्थिर गर्दीमधून तशीच कफनी घातलेल्या अनेक आकृती 3-4 जणांच्या घोळक्यांनी येऊन मागोमाग चालू लागल्या होत्या. मध्येच महंत थांबला व डाव्या बाजूला जाऊन एका वृंदावनासमोर उभा राहिला. ते पुरुषभर उंच असून चमकदार काळ्या रंगाचे होते व भोवती अष्टकोनी चौथरा होता. वृंदावनाला नमस्कार करत महंत म्हणाला, ही आद्य स्वामींची समाधी आहे. नंतरच्या स्वामींचे देखील हे विश्रांती स्थान आहे. आपणही नमस्कार करावा की काय याचा तो विचार करत असतानाच महंत परत वळला व प्रवेशद्वाराकडे आला. तो जवळ येताच कोरीव काम केलेले दरवाजे उघडले. त्याने आत प्रवेश करताच प्रवेशद्वारावरील तेजस्वी दिवा बंद झाला. मागून पिवळ्या सावल्यांप्रमाणे येत असलेल्यांपैकी शेवटच्या दोघांनी ते अवजड दरवाजे नेट लावून पुन्हा बंद केले व तुळईसारखा आडना ओढल्यावर बाहेरच्या जगापासून देठ खोडल्याप्रमाणे मठ एकदम अलिप्त झाला. महंत आत येताच भोवतालच्या पिवळसर प्रकाशातून 2 शिष्य पुढे आले व त्यांनी भरजरी काठाची शाल त्याच्या अंगावर नम्रतेने घालून ते प्रकाशातच वितळल्याप्रमाणे मागे सरले. जास्तच भांबावून त्याने भोवती पाहिले. हा दिवाणखाना मागे इतका विस्तृत होता की मध्यभागी असलेल्या दिव्याचा प्रकाश शेवटपर्यंत पोहोचत नव्हता. परंतु भिंतीच्या कडेने तसाच सैलसर पोशाख घातलेल्या अनेक आकृती एकत्र फेकलेल्या सावल्यांप्रमाणेच स्तब्ध उभ्या होत्या. त्यांच्याकडे पाहताच एकदम त्याला एक गोष्ट जाणवली. या साऱ्या शिष्यांनी डोक्याचे पूर्ण मुंडन करून घेतले होते. आपणच या मठाचे प्रमुख आहात का? त्याने नम्रपणे विचारले. एवढ्या वेळात पहिल्या भेटीवर महंत प्रथमच हसला. त्याने एका शिष्याला खूण करताच त्याने एक आसन अतिथीसाठी आणून ठेवले. पण महंत मात्र तसाच उभा राहिला. तो म्हणाला, नाही, मी मठाधीश नाही, पण आद्य स्वामींनी माझ्यावरील लोभामुळे ही जबाबदारी माझ्यावर टाकली, इतकंच. आता येथे प्रमुख आणि सेवक असा भेद नाही. हे इतर शिष्य अगदी नवीन आहेत. मी त्यांच्या आधी आलो आहे, एवढाच फरक. पण मी देखील त्यांच्यासारखाच
त्यांच्या इतकाच सेवक, त्यांच्या इतकाच अनुयायी आहे. मग सध्या मठाचे स्वामी कोण, कोठे आहेत? महंत त्यावर काही बोलला नाही. भिंती शेजारी असलेल्या अनुयायात क्षणिक पण स्पष्ट हालचाल झाली, परंतु पुन्हा ते भिंतीवरील चित्राकृती असल्याप्रमाणे स्तब्ध झाले. त्याबद्दल मी तुम्हाला सांगणारच आहे. किंचित सैल होऊन महंत म्हणाला, परंतु तुम्ही चालण्यानं शिणला असाल तेव्हा प्रथम स्नान करून घ्या. रात्रीच्या जेवणास अद्याप अवधी आहे, तेव्हा थोडे खाणे घ्या. मग मी तुम्हाला सारं सांगेन. मी मघा तुम्हाला सांगितली ती अट मात्र आपण आमच्यासाठी पाळावी अशी मी पुन्हा विनंती करतो. मठात तुम्ही जोपर्यंत आहात तोपर्यंत इथलीच वस्त्र वापरावीत. नाहीतरी माझ्याजवळ अंगावरील या कपड्यांखेरीज वस्त्रच नाहीत आणि ती देखील मळून पोतेऱ्यासारखी झाली आहेत, तो म्हणाला. महंताने पुन्हा खूण करताच एक शिष्य त्याच्या जवळ आला आणि त्याने त्यास नम्रपणे अभिवादन केले. तो त्या शिष्याबरोबर गेला. स्नानगृहाच्या शेजारील खोलीत त्याने सारे कपडे काढले आणि शिष्याने दिलेल्या पीतवस्त्रात तो स्नानासाठी गेला. तेथे जाताच ही जागा विरक्त संन्याशासाठीच आहे का असा त्याला क्षणभर भ्रम पडला. निळसर रंगाच्या संगमरवरी छतातून, जाळीदार नळातून गरम पाण्याचे झरे अंगावर पडू लागताच सुखद अशा स्वच्छतेने तो भारल्यासारखा झाला. अंग पुसून झाल्यावर देखील साबणाचा उत्कट गंध इतका दरवळला की त्याला वाटले असे विलासी आयुष्य सहज मिळत असेल तर जन्मभर येथे राहायची आपली तयारी आहे. तो बाहेर येताच शिष्याने चंदनी पाटावर ठेवलेली वस्त्रे पुढे करताच तो आश्चर्याने खिळल्यासारखा झाला. त्यातील मुख्य वस्त्र अत्यंत उंची रेशमी असून त्यावर समोर भरजरी पट्टे पायघोळ खाली आले होते आणि कोपऱ्यात दोन्ही बाजूंनी रेशमी धाग्यांनी कुसर केलेल्या कोयऱ्या होत्या. ते सैलसर वस्त्र अंगात घालताच त्याचा मृदू लालस स्पर्शाने तो मोहरून गेला. तो परत आला त्यावेळी दुसऱ्या शिष्याने मखमली आवरण असलेले आसन पुढे केले आणि तो समाधानाने बसतो न बसतो तोच आणखी एकाने चांदीच्या ताटात ठेवलेले दूध भरलेले चांदीचेच पात्र व काही फळे समोर आणून ठेवली. त्याने प्रसन्न मनाने उष्ण दुधाचा घोट घेताच रेशमाच्या मृदू स्पर्शात सूर्यप्रकाश जागा झाल्याप्रमाणे तो सुखावला. पण तो लगेच भानावर आला आणि त्याला एकदम अस्वस्थ वाटू लागले. महंताप्रमाणेच सारे शिष्य त्याच्याकडे स्थिर नजरेने पाहत निश्चल उभे होते. ते सुगंधी स्नान, ही वैभवशाली आसनं, वस्त्र, ही चांदीची मूल्यवान पात्र, एकंदरीत हे सगळं आपण स्वीकारलेल्या विरक्त जीवनाशी फार विसंगत नाही का? त्याने भोवती पाहत म्हटले. तुम्ही आज येथे अतिथी आहात आणि तुमच्यासारख्या अतिथीचं कोणतंही स्वागत कधी अति होऊ शकत नाही, महंत म्हणाला. त्याशिवाय असं पहा, सोन्या चांदीविषयी आसक्ती असू नये अशीच आमच्या आद्य स्वामींची शिकवण आहे. पण सोने चांदी सहज समोर आल्यास त्यांना झिडकारून मातीच्याच भांड्यांचा आग्रह धरणं हा देखील एक अहंभावच आहे. मी त्यांच्या त्या भावनेला पोचलो नाही, परंतु मला जर मातीच्या भांड्यातून अन्न मिळालं तर मी ते निर्विकारपणे स्वीकारेन. पण माझी वैयक्तिक अनासक्तीची प्रौढी दाखवण्यासाठी मी समोर आलेलं चांदीचं भांड बाजूला सारण्याचा जाहीरपणा करणार नाही. पण आज तुमच्या आतिथ्याला एक विशेष कारण आहे, हे मात्र मी मान्य करतो. तुम्ही मघा एक प्रश्न विचारला स्वामींविषयी, त्याबद्दल आता मी तुम्हाला सांगतो. येथील स्वामींची महायात्रा होऊन 3 महिने झाले. आपण येताना जे वृंदावन पाहिलं त्याच ठिकाणी त्यांची देखील समाधी आहे. त्यानंतर पीठ रिकाम आहे व 108 दिवसांच्या आत नव्या स्वामींची प्रतिष्ठापना करणं मठाचं कर्तव्य आहे. आम्ही सर्वत्र हिंडतो, भेटतो व स्वामींच्या पुनर्अवताराची चिन्ह कुठे आढळतात का हे पाहतो. म्हणजे एका स्वामींच्या मृत्यूनंतर तुमच्यापैकी कोणीतरी स्वामी होत नाही तर? त्याने उत्सुकतेने विचारले. त्यावर महंताने मान हलवली व म्हटले, एवढंच नाही तर स्वामींना आपला उत्तराधिकारी देखील ठरवता येत नाही, म्हणून तर 108 दिवसांचा अवधी असतो. आद्य स्वामींनंतर आलेले स्वामी पहा, त्या सगळ्यांचीच नावे नंतर शिवचरण अशी असतात. एक स्वामी शेतकरी होते. अनेक वर्ष इस्पितळात पडल्यावर त्यांचा आधार
त्यांना आधार उरला नव्हता, पण त्यांना येथे स्वामी होण्याचं भाग्य लाभलं. नंतरचे एक स्वामी पूर्वायुष्यात अत्तरे, जानवी, गंगाजल विकत हिंडणारे होते, तर एक स्वामी पायी रामेश्वर काशी यात्रेला निघालेले प्रचंड जटाधारी बैरागी होते. म्हणजे स्वामी होण्यासाठी कडक तपश्चर्या, कठोर वैराग्य इत्यादी हवंच असं नाही. स्वामींच्या खुणा कोठे प्रकट होतील, स्वामी कोणत्या स्वरूपात दर्शन देतील, हे आम्हा अज्ञ अनुयायांना कसं कळणार? तुम्ही आज येथे अतिथी म्हणून आलात, कुणास ठाऊक स्वामीच तुमच्या रूपानं आले असतीलही. तेव्हा त्यांना जे आतिथ्य आम्ही दाखवलं असतं तेच तुम्हाला दाखवण्यात आलं इतकंच. पण शेवटी अमुक एक माणूसच तुमच्या स्वामींचा अवतार आहे हे तरी तुम्हाला कसं समजतं? महंताचा चेहरा एकदम नम्र झाला. तो म्हणाला, तुमचा विश्वास बसणार नाही हे मला आताच माहीत आहे, तरी मी सांगतो. स्वामींचं ध्यान करण्याचं आसन खाली आहे. त्यावर बसून अशा माणसानं हात वर केला तर त्याच्या बोटातून बेलाचं त्रिदल उगवतं. त्यावर तो अविश्वासाने महंताकडे पाहतच राहिला. मग तो फार मनमोकळेपणाने हसला व म्हणाला, तुम्ही मला दिलेली वस्त्र क्षणभर विसरा, पण एक गोष्ट मात्र मी विश्वासानं सांगतो, तुमच्या स्वामींचं आगमन तुम्हाला अन्यत्र कोठे आढळेल तेथे आढळो, पण ते माझ्यात मात्र दिसणार नाही याची मला खात्री आहे. अहो, माझ्यासारख्या माणसानं प्रत्यक्ष झाड बेल लावला तरी तो टिकत नाही, मग माझ्या बोटातून बेलपानं काय आपोआप उगवणार? पण त्यावर महंत हसला नाही. हे पाहून तो ओशाळला व गप्प राहिला. महंताने खूण करताच एका शिष्याने त्याच्या पुढील दुधाचे पात्र ताटासह उचलून नेले. महंत म्हणाला, जेवणापूर्वी अद्याप अवकाश आहे, तेव्हा मी तुम्हाला तपोमंदिराची रचना दाखवतो. हे मंदिर स्वामींनी विशिष्ट तऱ्हेनं बांधलेलं आहे. हा जो भाग आहे तो तुम्हाला विस्तृत दिसला तरी तो मंदिराचा केवळ एक लहान भाग आहे. आपल्यासारखे अतिथी आले तर त्यांच्या स्वागतासाठीच याचा उपयोग केला जातो. मंदिर मुख्यत्वे करून जमिनी खाली आहे. इतका वेळ भोवताली स्तब्ध उभ्या असलेल्या पिवळसर आकृती हळूहळू समोरील अंधाऱ्या चौकटीत निघून गेल्या आणि तो स्वतः आणि महंत यांखेरीज दिवाणखाना रिकामा झाला. मंदिराच्या अशा रचनेचं मुख्य कारण असं आहे, आद्य स्वामी पायीच तीर्थक्षेत्र करत हिंडत असता श्रीशैल पर्वतापाशी आले व त्या ठिकाणी मस्तकात तेजपुंज हिरा चमकावा त्याप्रमाणे त्यांना साक्षात्कार झाला. भव्य पर्वत शिखराप्रमाणे वाटणारा एक शुभ्र जटाधारी ऋषी त्यांना दिसला व त्यानं स्वामींना सांगितलं, येथून पश्चिमेकडे अरण्यात जा. त्या ठिकाणी तुला पाऊल वाटही मिळणार नाही. एके ठिकाणी तुला पूर्ण वठलेलं एक आंब्याचं झाड दिसेल, परंतु त्याच झाडाला तुला मधाचं पोवळं लागलेलं दिसेल. ही खूण स्वीकारून तू निर्भयपणे उजवीकडे जा. तेथील गुहेत ध्यान कर, म्हणजे तू ज्ञानी होशील. स्वामी गर्द झाडीतून वाट काढत गुहेपाशी आले. गुहेत अनेक मार्ग होते. काही ठिकाणी तर त्यांना सरपटत जाण्याखेरीज पुढं जाता आलं नाही. नंतर त्यांना गुहेच्या गाभाऱ्यात शिवलिंग दिसलं. ते कोणत्या दगडाचं होतं कुणास ठाऊक, पण ते हाताला अत्यंत मऊ लागत होतं व त्याच्याभोवती उष्ण वाफेचे पिसारे निघत होते. स्वामींनी त्या ठिकाणी 40 दिवस साधना केली. परतल्यावर त्यांनी स्वतःच्या ध्यानचिंतनासाठी हे मंदिर मुद्दाम बांधून घेतलं. तुम्ही थोड्याच भाग्यवान लोकांपैकी आहात, कारण स्वामी असताना त्यांच्या पीठापर्यंत कोणालाच जाणं शक्य नव्हतं. पण आता तुम्हाला मात्र साराच पवित्र परिसर पाहता येईल. चला माझ्याबरोबर. चौकटीच्या तेथे मात्र पाऊल काळजीपूर्वक टाका, कारण तेथेच खाली जायच्या पायऱ्या आहेत. तो उभा राहिला. पाहता पाहता भोवतालचे सारे विरून स्तब्ध झाले असे त्याला त्या एकाकी दिवाणखान्याकडे पाहून वाटले. तो चौकटीकडे जाऊ लागताच महंत त्याच्या मागोमाग निघाला व त्याने जाता जाता पिवळा प्रकाश बंद करताच उरलेला दिवाणखाना देखील नाहीसा झाला. प्रथम आपल्या मागे अवजड प्रवेशद्वार बंद झाले. आता भोवतालचा प्रकाश एखादे वस्त्र झटकून घेतल्याप्रमाणे नाहीसा झाला. तेव्हा कोणीतरी आपल्याला हिरावून घेत पुढे पुढे ढकलत आहे असे त्याला वाटू लागले. महंत त्याच्या मागोमाग जाड सावलीच्या आकाराप्रमाणे येत होता. खाली जायच्या पायऱ्या
वळत वळत उतरल्या होत्या. अशी 4 वळणे घेतल्यावर त्याच्या चाचपडत जाणाऱ्या पावलांना सपाट जागा मिळाली. त्या ठिकाणी महंताने परिचित हाताने बटन दाबताच लखकन अनेक निळे दिवे उजळले व त्यांच्या झगझगीत प्रकाशामुळे आपण आता पाण्यात उभे आहो असा त्याला भास झाला. परंतु एकाएकी त्याच्या मनात अनामिक भीती निर्माण झाली व त्याने किंचित ओलसर झालेल्या चेहऱ्यावरून हात फिरवला. हे दालन तर नजर पोहोचणार नाही इतके विस्तीर्ण होते. त्याच्या एका बाजूला सर्वत्र दार नसलेल्या अरुंद कोठ्या होत्या आणि तेथे शिरताना निळसर प्रकाश निर्जीव होऊन आत सरकत अंधारात मिसळला होता. खाली उतरून आलेले शिष्य प्रत्येक कोठीसमोर उभे होते व निळ्या प्रकाशात त्यांची वस्त्रे शेवाळ चढू लागल्याप्रमाणे हिरवट दिसू लागली होती आणि त्यावर त्यांची मुंडन केलेली मस्तके पाण्यातच कष्टाने वाढलेल्या फिकट विषारी कंदाप्रमाणे दिसत होती. महंत म्हणाला, कोणत्याही वेळी आम्ही 100 माणसांच्या जेवण्या खाण्याची राहण्याची व्यवस्था करू असं मी म्हणताच तुमचा विश्वास बसला नाही. पण पाहिलं, हे सारे शिष्य येथेच राहतात. त्यांचं चिंतन या ठिकाणी होतं. ती प्रत्येक कोठी त्यांची विश्रांतीची जागा आहे. समोर एक लहान निळा दिवा असतो. ती माझी मठी आहे. पण मी काय, इतर शिष्य काय, चटई, अंगावरील वस्त्र आणि जेवणाचं भांड याखेरीज कोणाचीच खाजगी मालमत्ता नाही. आता आपण खाली जाऊ. पुन्हा तितक्याच पायऱ्या उतरून येताच आणखी एक प्रशस्त दालन लागले व ते हिरव्यागार प्रकाशाने झळाळले. आता आपण पाण्यात जास्तच खोल उतरून तळाशी वनस्पती वाढलेल्या भागात आलो आहे असे त्याला वाटले. महंत म्हणाला, येथील भिंतीतील दारं सरकवता येतात. या ठिकाणी सर्वांच्या भोजनाची व्यवस्था होते. आता देखील काही शिष्य त्या कामात गुंतले आहेत. येथून खाली गेलो की मात्र आपण खुद्द स्वामींच्या पीठापर्यंत जातो. तो भाग म्हणजेच मंदिराचा आत्मा आहे. पण त्याच्या बोलण्याकडे त्याचे पूर्ण लक्ष नव्हते. तो स्वतःच्याच एका विचारात गुरफटला व चलण्यासाठी महंताने त्याच्या हाताला खूण केली तरी तो क्षणभर रेंगाळला. आपल्याला नेहमी परिचित असलेले या दालनात काय कमी आहे हे प्रथम त्याच्या ध्यानात येईना. नंतर चटका बसल्याप्रमाणे त्याला आठवले, येथे कुठेच खिडक्या नव्हत्या. आपण इतके आत उतरलो आहोत की खिडक्या असणं शक्य नाही, हे खरं. तो महंताला म्हणाला, पण या ठिकाणी हवा तर स्वच्छ खेळत आहे, हे कसं? फार चांगला प्रश्न विचारलात. आमच्या मठाचा तो विशेष मी विसरूनच गेलो असतो. महंत उत्साहाने म्हणाला, तुम्ही आत येताना 4 प्रचंड नळ टेकडीच्या टोकापर्यंत गेलेले पाहिले असतील. या प्रत्येक दालनाला तसा एक स्वतंत्र नळ आहे व त्याचं तोंड येथे जमिनीजवळ मोकळं सोडलेलं आहे. अर्थात नंतर त्यालाच 2-3 फाटे जोडून दालनात सगळीकडे हवा खेळवली आहे. खुद्द स्वामींच्या ध्यान मंदिरात देखील एक मुख्य नळ व त्याला 2 मोठे नळ जोडले आहेत. म्हणून तुम्हाला एवढ्या खूप खोल जमिनीखाली देखील स्वच्छ हवा मिळते. प्रकाशाचा तर प्रश्न नाही. निळ्या दिव्यापासून ते खालचे दिवे रात्रंदिवस प्रकाशात असतात. पण नळाची तोंड तर वर उघडी आहेत. समजा रात्री एखादं घुबड, वाघूळ यात कोसळलं किंवा टेकडीवरचा दगड पडला तर काय? महंत त्याच्याकडे विस्मयाने पाहत राहिला. तो कौतुकाने म्हणाला, तुमचे विचार अगदी आद्य स्वामींच्या तऱ्हेनंच चालतात. त्यांनी देखील मला नेमका हाच प्रश्न विचारला होता. त्याचं असं आहे, थोड्या अंतरावर आम्ही सर्व बाजूंनी जाळी लावली आहे. प्रथम जाळी अगदी बारीक होती, तेव्हा सगळं सुरक्षित होतं. परंतु अगदी वरच्या दिवाणखान्यात देखील पुरेशी हवा येईना. म्हणून आम्ही वीटभर चौकोनांची जाळी लावली. पण आमचं खरं संरक्षण त्यात नाही. नळाचे शेवटचे भाग लाकडी असून शेवटी त्यांच्यात तांब्याची वर्तुळे बसवली आहेत. या तांब्यांच्या वर्तुळात आणि जाळीत सौम्य वीज प्रवाह आहे. त्यामुळं तसा काही धोका निर्माण होण्याची शक्यता कमी आहे. इतक्या दिवसात जोराच्या वाऱ्यानं एकदा ती जाळी कोसळली. याखेरीज अडचणीचं काही घडलं नाही. आता खाली उतरायला पायऱ्या नव्हत्या. तेथल्या भिंतीत एक लहान कमान होती व तेथून जाताना बरेच अंतर पाठ वाकवून जावे लागत होते. तशा चालण्याने त्याचे अंग अगदी अवघडून गेले. दोन्ही बाजूच्या भिंती खांद्यांना सारख्या घासटत होत्या, इतक्या त्या जवळ होत्या.
थोडे उभे राहायला जागा मिळताच त्याला हायसे वाटले, पण त्याने सैलावण्यासाठी हात वर करताच मुठी छतावर आदळल्या व तो वेदनेने कळवळला. त्याचा प्रवास अद्याप संपला नव्हता, कारण खाली अद्याप एक विवर होते. विहिरीप्रमाणे खोल खाली गेलेल्या जागेत दोन्ही बाजूंनी दगडी चौकोनी खुंट्या तळापर्यंत पोचल्या होत्या व त्यावर एक एक पाय ठेवून खाली जावे लागे. तेथे उजव्या बाजूला पुन्हा एक वर्तुळ होते. तेथे आल्यावर महंत म्हणाला, तेथे उतरताना मात्र काळजी घ्या. खरं म्हणजे आपण उलट उतरत गेलो तर जास्त सोपं होईल. मी प्रथम तुम्हाला दाखवतो. महंतानं त्याच्याकडे तोंड फिरवले व तो वर्तुळातून उतरू लागताच त्याच्या अंगाने ते भरून गेले. तो पायाखालच्या पायऱ्या शोधत दोन्ही बाजूंनी आधार घेत खाली बुडत चालल्याप्रमाणे नाहीसा होऊ लागला. आता मात्र त्याला वाटले, हे आपल्याला जमायचे नाही आणि नकोही आहे. वेडीवाकडे वळणे घेत अंग अवघडून उतरत असता त्याची हाडे दुखू लागली होती व श्रमाने चेहरा ओला झाला होता. हवा देखील एकदम गोठलेली गडद झाल्याप्रमाणे श्वासोच्छ्वासाला अवजड झाली होती. पण महंताने खालून हाक मारताच अदृश्य दोरीने ओढल्याप्रमाणे तो आत उतरला आणि कसेबसे पाऊल ठरेल अशा पायऱ्यांवर थरथर पाय टेकवत धापा टाकत तो महंतापुढे उभा राहिला. ते जिथे उभे होते तिथे दोघांना उभे राहता येईल एवढी जेमतेम जागा होती. त्यांच्या समोर अंग वळवून तिरपे जाता येईल एवढी फट होती. आतल्या बाजूला लाल मखमली आवरणाचे एक आसन व त्यासमोर तेवढ्याच उंचीचे मेज होते. महंताने तेथील समईच्या वातीसारखा मंद दिवा विझवला, पण नंतर मोठा दिवा लावताच लाल भडक प्रकाश उसळला व भोवतालच्या भिंतीवरून ओतत समोरील ध्यानकुटीत भरून राहिला. त्या प्रकाशाने तो दिपला व बावरला. त्याला वाटले, आपण अंधारात उतरून एका विशाल शरीरात निळ्या लाल रक्तवाहिन्यातून येथपर्यंत येऊन पोचलो आहोत. ही कल्पना इतकी आकस्मिक व विलक्षण होती की तिच्यापुढे त्याचे अंग थरथरू लागले. येथे स्वामी ध्यान साधनेसाठी बसत. तुम्ही आत जाऊन आसनावर बसून पहा, महंत म्हणाला. आणि बोटातून बेलाची पानं उगवतात की काय हे पाहू, त्याने थट्टेच्या स्वरात विचारलं. आणि बोटातून बेलाची पानं उगवतात की काय हे पाहू, त्याने थट्टेच्या स्वरात विचारलं. त्यासाठीच नव्हे, हा दुर्मिळ योग सर्वांच्याच वाट्याला येतो असं नाही. महंत समजावण्याच्या सुरात म्हणाला, तुम्ही फार बुद्धिवान आहात. हे तर तुम्ही हवेच्या नळाविषयी विचारलेल्या प्रश्नावरूनच उघडच झाले. पण अद्याप एक गोष्ट तुमच्या ध्यानात आली नाही, पण कदाचित त्या आसनावर बसल्यानंतर तुम्ही ती ओळखू शकाल. त्या अत्यंत अरुंद वर्तुळातून दारासारख्या फटीकडे शिरायला तो अत्यंत नाखुश होता. आता तर त्याच्या अंगाची थरथर वाढली व आतल्या बाजूचा लहान चौकोन प्रकाशित रक्तडोहाप्रमाणे वाटू लागला. पण झोपेत असल्याप्रमाणे तो तिकडे आकर्षित होऊन वाकून आत शिरला. चौकोन इतका लहान होता की तो आसनावर बसताच दोन्ही बाजूंच्या भिंतीवरील लाकडी तख्त पोशी जणू त्याला चेंगरण्यासाठी अगदी जवळ आल्या. आता बेलाचे पानं उगवतात की काय हे पाहायला हात देखील वर करता येत नाहीत, तो वेड्यासारखा हसून म्हणाला. तोच त्याच्या मागे अरुंद वर्तुळापलीकडे अवजड पोलादी दरवाजा सरकला आणि त्याने दचकून मागे पाहताच वर्तुळ बंद झालेल्या डोळ्याप्रमाणे काळे शार झाले. महंत बाहेरून म्हणाला, बेलाचं त्रिदल येईल न येईल, पण आता एक गोष्ट तरी अनिवार्यपणे तुम्हाला उमजली असेल. महंताचा आवाज आता दुरून येत असल्याप्रमाणे वाटत होता व धगधगीत लाल प्रकाशावर वाफेप्रमाणे तरंगत होता. ती म्हणजे आता तुम्हीच या मठाचे नवे स्वामी आहात. पूर्वीच्या स्वामींप्रमाणेच तुम्हाला आता उरलेलं सारं आयुष्य याच ठिकाणी घालवावं लागेल. तेव्हा मी काय सांगतो ते नीट ध्यानात घ्या. तुम्ही ज्या आसनावर बसला आहात त्याच्या डाव्या उजव्या बाजूंना चंदनी चौकटी बसवल्या आहेत. समोरील चौकट फक्त माझ्या मठीतूनच वर उचलता येते. तेथे तुम्हाला नियमितपणे 2दा अल्पोपहार आणि आयुष्यात कधी मिळालं नसेल असं सुग्रास भोजन मिळत जाईल. तुमच्या समोरील मेजाखाली चांदीचं ताट आहे. वाढून आलेलं अन्न घेताना ते ताट परत द्यावं.
ध्यानात घ्या, पाठवलेलं अन्न ठरल्या वेळी काही वेळच तुमच्यासाठी थांबेल. त्यावेळी जर तुम्ही ते स्वीकारलं नाही तर ते परत वर घेतलं जाईल. स्वतःचं ताट आणि स्वतःची वस्त्र आपणच धुण्यावर आद्य स्वामींचा कटाक्ष असे. इतर 2 चौकटी मात्र तुमच्यासाठीच आहेत. डाव्या बाजूची चौकट वर सरकवल्यास तुम्हाला वर्तुळाकार दार दिसेल. तेथून सरपटत तुम्ही पुढे गेलात तर तुम्हाला स्नानगृह दिसेल. त्या ठिकाणी उभे राहून स्नान करता येईल एवढी आणि एवढीच जागा आहे. वरून तुम्हाला सतत गरम पाणी मिळत राहील. तेथील कोनाड्यात उटणी, साबण इत्यादी सुगंधी स्नानाची साधनं आहेत. उजव्या बाजूच्या मार्गाने गेलात तर तुम्हाला झोपण्याच्या जागेकडे जाता येईल. त्या ठिकाणी कोणत्याही चिंतामुक्त माणसाला सुखानं झोपता येईल. प्रकाशाच्या बाबत तर हाच प्रकाश रात्रंदिवस प्रकाशत राहील. एका स्वामींच्या मृत्यूनंतर तेथील ताट, वस्त्र सारं काही त्यांच्या बरोबरच बाहेर येतं. एवढंच नाही तर त्यांचं अंथरूण देखील नष्ट करण्यात येतं. आणि माझा एक अत्यंत विश्वासू सहकारी सारं ध्यान मंदिर स्वतः 2दा धुवून काढतो. त्यामुळं तेथील सोयींचा तुम्ही निसंकोचपणाने, स्वच्छपणाने वापर करावा. तुम्हाला आताच काही अडचणी जाणवणार नाहीत, पण त्यांचा देखील आद्य स्वामींनी फार दूरदृष्टीने आधीच विचार केला आहे. स्नानगृहातील सुगंधी वस्तू संपून जातील. तुमची अंतर्वस्त्र जीर्ण होतील. आद्य स्वामींच्या जन्मदिनी या वस्तूंचा पुन्हा पुरवठा करावा असा नियम आहे खरा, परंतु आमचा अनुभव असा आहे की येथे आलेल्या स्वामींची त्याबाबतची आसक्ती कमीच होत जाते. अंगावरील वस्त्रांच्या चिंध्या झाल्या तरी त्यांना त्याची खंत वाटेनाशी होते. त्यामुळे आम्ही तो नियम बाजूला सारला. पण तुम्हाला तशी गरजच वाटली तर आपली जीर्ण वस्त्र तुम्ही अन्न येतं त्या वेत्रिकेत ठेवावी, म्हणजे आम्हाला कळेल. पण तुम्हाला सर्वात जाणवेल ती अडचण म्हणजे तुमच्या वाढलेल्या नखांची. केसांमुळे तुमची गैरसोय होणार नाही, उलट त्यामुळं तुमचं स्वामीपण जास्तच खुलेल. पण या ठिकाणी हिंडताना तुम्हाला वाकून सरपटत जावं लागतं. अशा वेळी वाढलेल्या नखांचा अति त्रास होतो, म्हणून तेवढी कापण्याची सवलत आहे. स्नानगृहाच्या 2 बाजूंना तुम्हाला उभं राहता येईल एवढे कोनाडे आहेत. त्यापैकी एकात एक धारदार चिमटा लोखंडी पट्टीत बसवला आहे. तो पाहिजे तसा वर खाली सरकतो, पण तो तेथून निखळून काढता येत नाही. तुमच्या सुखासाठी, स्वास्थ्यासाठी आम्ही प्रत्येक खबरदारी घेतली आहे. हे संथपणे येणारे शब्द सगळे आपणालाच उद्देशून आहेत की काय याचा त्याला क्षणभर भ्रम पडला. इतके त्याचे अंग बधीर झाले होते. पण पहिला आघात ओसरल्यावर तो बेभान झाला व ओणवे होऊन त्याने लोखंडी दारावर मुठी आदळत ओरडून म्हटले, आता हा मूर्ख विनोद बस झाला. आता तत्काळ दार उघड व मला या सापळ्यातून बाहेर काढ. त्याने आवेशाने दारावर आदळण्यासाठी मेज उचलण्याची धडपड केली व ती साधत नाही हे पाहून त्याने पुन्हा दारावर ठोठावले. स्वामी, आम्ही साऱ्या गोष्टींचा आधीच विचार केला आहे. महंत म्हणाला, ते मेज तुम्हाला हलवता येणार नाही, कारण ते खाली खिळे ठोकून बसवलं आहे आणि समजा ते निखळलं तरी त्याचा तुम्हाला काही उपयोग होईल का? तेथे शांतपणे चिंतनात मग्न व्हावं एवढी जेमतेम जागा आहे. निष्काळजीपणानं उभं राहाल तर डोक्याला छत आदळेल. तेथे मेज उचलून तुम्ही जोरानं आदळण्याचा प्रयत्न करणार आणि ते देखील त्या वर्तुळापासून दूर असलेल्या दारावर, लोखंडी दारावर आघात करत तुम्ही आपली सारी शक्ती व्यर्थ उधळत आहात. पण दरवाजा 4 इंच जाड पोलादी आहे. तुमच्या भोवतालच्या भिंती चिरेबंद 6 फूट जाड आहेत आणि बहुतेक ठिकाणी अखंड फरशीचा उपयोग केला आहे. आणि भोवतालची जागा एवढी मर्यादित म्हणून तुम्ही त्रस्त तरी का व्हावं? 1 चौरस मैल काय, चौरस फूट काय, हिंडताना विस्ताराच्या मानानं शरीर लहान मोठं होत असतं असं नाही. मग अंग फिरू शकेल यापेक्षा जास्त जागा मागणं वेडगळपणाचं नाही का? शिवाय विश्व व्यापून राहणारा आत्मा या देहात सुखानं राहतो. मग जेथे तो देह सहज फिरू शकतो त्या ठिकाणी आत्म्याला राहायला अडचण पडू नये, नाही का? आता मी येऊन गेल्यावर तुम्हाला कोणाशीही बोलता यायचं नाही. तेव्हा तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर आत्ताच विचारून घ्या.
ज्याप्रमाणे आत्ता तुम्हाला सूर्यप्रकाश दिसणार नाही त्याप्रमाणे यापुढे माणसाचा स्वर तर राहोच, पण पावलांचा आवाज देखील तुम्हाला ऐकू येणार नाही. तो मटकन आसनावर बसला व त्याचे डोळे निर्जीव झाले. त्याला एकदम वाटू लागले भोवतालचा लाल डोह, त्यावर बाहेरून तरंगणारा स्पष्ट पण निर्विकार आवाज, दोन्ही हातांना थंडपणे चिकटलेल्या व आपणास हळूहळू चिरडून टाकण्याचा इशारा मिळण्याची वाट पाहत असल्याप्रमाणे वाटणाऱ्या भिंती, हे सारे स्वप्न आहे. आता आपला आवाज फुटेल आणि मग कोणत्याही क्षणी हे सारे नाहीसे होईल. छातीवरील ओझे विरून जाईल. पण चोंदलेल्या गळ्यातून आवाज फुटणार तरी केव्हा? पण मी येथे असा एकाकी, माणसांशी संबंध नाही, सूर्यप्रकाश नाही, मी येथे करू काय, जगू कसा? तुम्ही मला येथे कायमचं का डांबून ठेवलं आहे? तो आर्ततेने म्हणाला. तू प्रथम हाच प्रश्न विचारणार हे मला पूर्वीच्या अनुभवानं माहीत होतंच, महंत म्हणाला. आणखी एखाद्याला तर हा प्रश्न कृतज्ञपणाचा वाटला असता. स्वामी म्हणून मी तुमच्या पुढं नम्र आहे, पण आयुष्याचा अनुभव पाहता मी तुम्हाला तू म्हणून संबोधण्या इतके तुम्ही लहान आहात. तू बाहेर राहून तरी काय केलं असतंस? पोटाची खळगी भरायला गुलामाप्रमाणे राबला असतास. टीसभर जागेतच अंग पसरलं असतंस. तुला या ठिकाणी अन्न पाण्याची सोय आहे, झोपण्यासाठी तुला जरूर आहे तेवढी मखमली शय्या आहे. येथे तू एवढ्या जागी कोणाचाही गुलाम नाहीस. मग तुला याहून जास्त काय हवं? आम्ही तुझी काही हत्या करून तुला बळी देणार नाही. उलट तू जेवढं आयुष्य वर जगला असतास तेवढं येथे देखील जगशील. येथे तुझ्या सुखासाठी आम्ही खूपच काळजी घेतली आहे. विचार कर, एवढी तसदी तुझ्यासाठी आतापर्यंतच्या तुझ्या आयुष्यात कोणी कधी घेतली होती का? आणखी एक पहा, तू येथे राहिल्यावर तुला बाहेरच्या जगाचा आवाज देखील कधी ऐकू येणार नाही आणि मनात साचवलेलं आठवणींचं जग देखील हळूहळू विरून जाईल. बाहेर महापूर येवो, अगर महायुद्ध हो, तुला त्या आपत्तींची जाणीव होणार नाही. इतरांच्या यातना तुला छळणार नाहीत. जी दुःख टाळण्याचं तुझ्यात सामर्थ्य नाही, परंतु जी तुला दृष्टीआड मात्र करता येत नाहीत, अशी दुःख असहाय्यपणे पाहत आयुष्य ढकलणं ही एक अत्यंत मोठी शिक्षा आहे. असं तुला कधी वाटलं नाही? उलट जर ती टाळता येणार नाहीत तर पूर्णपणे ती विसरून जाणं यापेक्षा जास्त मोठं कोणतं सुख माणसाला आपणहून निर्माण करता येतं? मग आता सर्व सुखसोयींनी भरलेली ही अलिप्तता तुला अनायासे प्राप्त झाली असता वैतागानं तू तिचा अव्हेर का करणार आहेस? शिवाय माणसाला इतर माणसांविषयी जी ओढ वाटते ती केवळ भ्रामक आहे. अनिवार्यपणे इतरांच्या संगतीत आयुष्य घालवायचं आपल्या नशिबी येत असल्यानं आपण त्या गरजेलाच गोंडस नामरूप दिलं आहे, इतकंच. खरं म्हणजे ती आपली क्षुद्र असहाय्यता आहे. भोवतालच्या माणसांना एकच मुंडी असती तर ती आपण अत्यंत आनंदानं पिरगाळली असती. असं वाटण्याजोगे क्षण तुझ्या आयुष्यात कधी आले नसतील? आपल्या अत्यंत आनंदाच्या क्षणी घाणेरडा किडा चिरडून दुर्गंध पसरवल्याप्रमाणे मत्सरी शब्द थुंकणारी, पाप झालं म्हणून भूकंप होतात म्हणणारी, अगर ग्रहणाच्या वेळी चंद्र सूर्याला मुक्ती मिळावी म्हणून स्नान करणारी खुळचट माणसं तुला कधी भेटली नाहीत? संगीताच्या सानिध्यात मढ्याप्रमाणे बसणारी, काव्यासमोर गरुड पुराण ऐकत असल्याप्रमाणे शेण चेहरा करणारी, गालामधल्या लाल ओंडगीला धंद्याला लावून स्वतः साजिंदे बनत खुशामत करून सत्ता अगर संपत्तीनं सजून मिरवणारी, आळ्या पडत चालल्याप्रमाणे बेलाशक उत्पत्ती करत रमणारी माणसं, त्यांची बुजबुज गर्दी, हे सारं ज्याला सहन होतं, आवडतं, त्याचं मन अगदी घोरपड झालं असलं पाहिजे. म्हणूनच थोडा तरी स्वतः विचार करणारा, स्वाभिमान असणारा माणूस स्वतःहून या घोळक्यापासून दूर जातो. अगर त्यांच्यातच एकाकी उपरा ठरतो. घोळक्यापैकीच एक असणं हे तुला जरूर वाटणारं सुख किती फसवं आणि भरताड आहे याचा तुला लवकरच अनुभव येईल. परंतु माझ्या दृष्टीनं सर्वात मोठा फायदा निराळाच आहे. प्रत्येक कृतीचा पूर्ण विचार करून नंतरच ती करण्याचं सामर्थ्य म्हण, स्वातंत्र्य म्हण, माणसाच्या वाट्याला आलंच नाही.
तसलं स्वातंत्र्य असलंच तर ते अगदी क्षुद्र गोष्टींबाबतच असतं आणि तीच नेमकी मनस्तापाची गोष्ट आहे. सारं अंग दारिद्र्यानं विवस्त्र असता कोणीतरी कपाळावर एक चिंधी मिरवावी असलं ते दृश्य. नाहीतर एरवी प्रचंड झंझावातात सापडून आंधळेपणानं हातवारे करतच आपण संपून जातो. का केलं? असंच का केलं? इतर काही करण्याची शक्यता होती का? असे प्रश्न सुचायला आपणाला वेळच राहत नाही. इतके आपण त्या व्यापातच गुंतून राहिलेलो असतो. ज्या थोडक्यांना हे प्रश्न सुचतात ती माणसं मी म्हटले ना तशी दूर जातात किंवा घोळक्यातच एकाकी राहून झिजतात. मला वाटतं तू आता 40च्या जवळ येत आहेस. आता तुझ्या हातून आयुष्य एकदम तडकून किंवा उलटसुलट होऊन जाईल. असं काही घडण्याची शक्यता कमीच आहे. आता तुझं पुढील आयुष्य पुन्हा वरील प्रमाणे या अत्यंत रित्या मृत शब्दांखेरीज काही नाही. म्हणून आता तुला गेल्या 40 वर्षांच्या आयुष्याचा हिशेब निवांतपणे पारखता येईल. प्रत्येक दिवस म्हणजे एक नवं प्रश्नचिन्ह होतं, पण ते घाईत आपल्या ध्यानात कधीच आलं नाही हे तुला जाणवेल. ही संधी प्रत्येकाला मिळतेच असं नाही. जर ती एखाद्यानं नेटानं प्राप्त करून घेतलीच तर तिचा उपयोग करू शकणारं मन तोपर्यंत वठून किडून गेलेलं असतं. आता तुला पूर्ण स्वातंत्र्य आहे. तुला प्रत्येक गोष्ट भिंगाखाली पाहता येईल. माणसानं स्वतःला इतरांना असं कधी ना कधी भिंगाखाली ठेवून अलिप्तपणे पाहणं जरूर असतं. तुला आणखी काही विचारायचं आहे का? हा कसला मठ आहे? हे शिष्य कोण? कुठून येतात? मी इथे किती दिवस राहायला हवं? माझ्याजवळ थोडा पैसा आहे. मला जर तुम्ही मुक्त केलं तर तो सारा पैसा मी मठाला देईन. तुझी ती सूचना उद्धटपणाची आहे. मठाला तुझ्या पैशाची गरज नाही. ताडकन कठोरपणे महंत म्हणाला. पण त्यानंतर त्याचा आवाज पुन्हा सौम्य झाला. पण इतर प्रश्न तू ठीक विचारलेस. एका दृष्टीनं हा मठ नसून आश्रम आहे. आम्हाला कोणत्याही तऱ्हेनं माणसाला पतित पावन करून सोडण्याची भोळी अचरट इच्छा नाही. कोणतं तरी एक झाड लहरीप्रमाणे आदर्श ठरवायचं आणि मग त्यापेक्षा उंच झाडाचे शेंडे छाटायचे, त्यापेक्षा कमी उंच झाडाचे शेंडे ताणायचे हे वेड लागलेल्या कुत्र्यात देखील दिसत नाही. माणसाचे पुष्कळसे दुर्गुण त्याला रक्तमांस आहे, इंद्रिय आहेत, विशिष्ट तऱ्हेचा मेंदू आहे म्हणून निर्माण झाले आहेत. तेव्हा त्याचं तेच शरीर ठेवून स्वतः माणूस राहून इतरांना अतिमानव करण्याचा प्रयत्न करणं अत्यंत हास्यास्पद आहे. आपल्या मळक्या हातांनी इतरांचा मळ काढण्याचा तो एक ऐषारामी डोंबार खेळ आहे. येथले शिष्य कुठून येतात याला मर्यादा नाही. इथे राहण्याची इच्छा प्रकट करताच त्याला येथे राहता येतं. मात्र येथे एकदा प्रवेश केल्यावर त्याला परत जाता येत नाही. पहिलं 1 वर्ष त्याला आपल्या कोठडीतच काढावं लागतं. नंतर त्याला कुंपणाच्या आत हिंडण्याची संधी मिळते. तुझ्या ध्यानात ही गोष्ट आली की नाही कोणास ठाऊक. ते बाहेर हिंडताना नेहमी तिघ हिंडतात किंवा प्रत्येकाचा एक हात दुसऱ्याच्या हाताला बांधलेला असतो. येथे प्रवेश देताना कोणालाही त्याच्या भूतकाळाविषयी काहीही विचारलं जात नाही. मग त्यापैकी कोणी खुनी, दरोडेखोर असतील, चिरडले जाऊन पराभूत झालेले असतील, तर काही जण वैभव सोडून आलेले असतील. ते तर केवळ अशक्य आहे. वैभव सोडून आपण होऊन या असल्या सापळ्यात कोण कशाला येईल? तो मध्येच म्हणाला. ज्या अपार वैभवाचा तिटकारा येऊ शकतो असलं वैभव तू भोगणं तर राहू देच, पण पाहिलं देखील नसशील. या ठिकाणी पूर्वायुष्याला काडीची किंमत नाही. आणि जर तू मला माझ्या भूतकाळाविषयी प्रश्न प्रत्यक्ष विचारलं असतंस तर मी त्याला उत्तर दिलं नसतं. पण आता सांगतो. अरे, सध्या इथे जेवढे शिष्य आहेत त्याच्या दुप्पट नोकर तबेल्यात माझ्या जातिवंत घोड्यांच्या तैनातीला होते. सोन्याची नाणी पायाखाली असल्याखेरीज मी पाऊल टाकणार नाही अशी जर मी प्रतिज्ञा केली असती तर साऱ्या प्रासादभर मी प्रतिज्ञाभंग न करता सुखानं हिंडलो असतो. पण तिकडे पाठ फिरवली आणि आद्य स्वामींच्या मागं आलो. त्यानंतर असेच अकस्मात दर्शन देऊन आलेले 3 स्वामी झाले. आता तुला एकटं वाटायची जरुरी नाही, कारण ते सगळेच इथेच आहेत, तुझ्या शेजारी. तो एकदम बावरून उठला.
त्याचे कपाळ समोरच्या भिंतीला ठेचाळले व तो कळवळत म्हणाला, इथे म्हणजे कुठे? ते नंतर तू आपण शोधून काढशीलच. प्रथम काही दिवस काळ अनंत वाटेल. गंजाप्रमाणे मनावर चढलेली अस्वस्थता तुला त्रस्त करील. तेव्हा तू आपोआप त्यांना शोधून काढशील. तू आत येताना एक वृंदावन पाहिलंस. प्रत्येक स्वामींच्या मृत्यूनंतर त्या वृंदावनाखाली पुरण्यात येतं व त्यावेळी आधीच्या स्वामींचे अवशेष इथे आणून जतन केले जातात. त्यामुळं तुला इथे एकटं कधीच वाटणार नाही. ओठावरील शांत ज्ञानी स्मित मृत्यूच्या समोर टिकत नाही. पण नाक, कान, डोळे इत्यादी इंद्रिय निघून गेल्यावर देखील मृत्यूच्या तडाख्यातून एकच वाचून राहतं, ते म्हणजे कवटीचं हास्य. आणि ते हास्य म्हणजेच आयुष्याबाबतचा माणसाचा अंतिम निर्णय होय. आता तो मरगळल्यासारखा झाला होता आणि हताशतेने त्याचे डोळे ओलसर झाले होते. तो दीनवाण्या आवाजात म्हणाला, माझ्या अन्नपाण्याची व्यवस्था केली तशीच आणखी एक सोय करा. मला कागद, पेन्सिल अशी काहीतरी साधनं द्या, म्हणजे मला निदान माझ्याशी तरी बोलता येईल. नाही, ती साधनं तर तुला कदापि मिळणार नाहीत. शब्द आणि विचार असे बंदिस्त झाले की ते मृत होतात. त्यांचे पंख होण्याऐवजी साखळदंड होतात. जोपर्यंत बोलणाऱ्याचा प्राण त्यांच्या मागं असतो तोपर्यंत शब्दांना पंख राहतात. पण त्याच्या मृत्यूनंतर ते केवळ शिलालेख बनतात आणि काही काळानंतर ते लेख पुसून जाऊन त्या शिळाचं अवजड ओझं मात्र अनुयायांच्या गळ्यात कायमचं अडकतं. हे तू कदाचित पाहिलं असशील. म्हणून आद्य स्वामींनी पोथ्या पुस्तकं वाचली नाहीत, लिहिली नाहीत आणि लिहवली नाहीत. आता शेवटचा एकच प्रश्न, असं जर आहे तर तुम्हाला स्वामी हवाच कशाला? माझा विनाकारण का बळी देता? माझी माणसं शोधाशोध करतील, शोकानं विव्हळ होतील, माझ्याबरोबर त्यांचं आयुष्य तडकून जाईल. माणसांची ही आणखी एक भ्रांत आहे, महंत म्हणाला. कोणी देखील तुझ्याकरता खंगणार नाही. थोडे दिवस शोधाशोध होईल, कदाचित वर्तमानपत्रात जाहिरात येईल, पण माझं ऐक, आठवड्याच्या आत सगळ्यांच्या भुका ताज्या तवान्या होतील. तू नाहीसा झालास म्हणून काही लोकांना आनंद देखील होईल. तू आपल्या मागं काहीच कायदेशीर व्यवस्था केली नाहीस म्हणून झालेल्या गैरसोयीबद्दल काही जण तुला दोष देतील, पण बहुतेकांना त्याचं काहीच सोयरसूतक वाटणार नाही. तू काय, मी काय किंवा एखादा सम्राट काय, आम्ही जागा खाली केली की ती रीती न राहता दुसऱ्या एका बुडबुड्यानं लगेच भरून जाते. स्वामी पाहिजेच कशासाठी म्हणतोस? अरे, नाही म्हटलं तरी माझ्या इतक्या माणसांशी संबंध येतो. मी स्वतः अमुक म्हणतो असं म्हटलं तर ती आज्ञापालन करणार नाहीत असं नाही, परंतु स्वामींची आज्ञा आहे असं म्हटलं की माझ्या शब्दांना दैवी झळाळी येते. माझ्याशिवाय स्वामींजवळ कोणीच जाऊ शकत नाही, जिथे फक्त आपल्यालाच प्रवेश आहे आणि जिथे आपल्या शब्दांची रुजुवात करून घेणे इतरांना केवळ अशक्य आहे. अशी एखादी विभूती हाती असणं हे धर्माच्या बाबतीत अत्यंत जरूर व फायद्याचं असतं. आता मी जातो. यापुढे आपण भेटणार नाही. जर माझाच मृत्यू आधी झाला तर ते तुला तिथपर्यंत समजणारही नाही आणि इथे तुझं आयुष्य आधी संपलं तर ते संपल्यावरच मी पुन्हा इथे येईन. तेव्हा ही भेट शेवटचीच आहे. महंत गेला असावा. तो बधीर मनाने आसनावरच बराच वेळ बसून राहिला. निळ्या लाल अरुंद मार्गाने आपण पुन्हा या गर्भाशयात येऊन पडलो व आता मात्र इथून जन्म नाही ही भावना त्याच्यातून काही केल्या जाईना आणि ती त्याला पूर्णपणे मान्यही होईना. आपण नाहीसे झाल्यावर खरंच कोणाला कसलीही उणीव भासणार नाही, कोणालाही आपली आठवण येणार नाही. मग आपली ही इतकी वर्ष म्हणजे एक एक पान फाडून वाऱ्यावर टाकल्याप्रमाणे सारीच अर्थहीन झाली की काय? माझ्या नात्यातील लोकांसाठी मी रक्त आटवले. स्वतःला वाहना नसताना मी भावाला हौसेने रेशमी सदरा शिवून दिला. अनेक दिवस पैसे साठवून बायकोला डाळिंबी खड्याची अंगठी आणून दिली. एका आजारी मित्राला 2 महिने घरी ठेवून घेऊन त्याची शुश्रूषा केली. त्यांना कोणालाच काही वाटणार नाही.
जोराच्या वाऱ्याने एकदा मोगरीचा मांडव चिखलात आडवा झाला तेव्हा रात्री पावसात तासभर भिजत मी तो फार श्रमाने पुन्हा उभा केला. एका कवड्यावर झडप घालून ससाणा त्याला नेत असता दगड मारत मी त्याच्याकडे धावलो तेव्हा ससाण्याने कवड्याला जमिनीवर टाकले. हे सारे मोगऱ्याला कवड्याला आठवेल की रेशमी सूट हवा असता नुसता सदरा मिळाला म्हणून हिरमुसलेला भाऊ, बोरमाळ हवी असता चिल्लर अंगठीच मिळाली म्हणून चिडलेली बायको, 25 रुपये उसने मागताच माझ्याकडून निराळ्या मार्गाने पैसे उकळतोस असे निर्दयपणे म्हणणारा तो मित्र